21 जून 2022 एकनाथ शिंदे बंड करून शिवसेनेतून बाहेर पडले। त्यानंतर शिवसेनेतील आमदारांनी एक एक करून शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर ठाकरे गटातून आउटगोईंग सुरू असताना अचानक 11 ऑगस्ट 2022 रोजी ठाकरे गटात सुषमा अंधारेंची एंट्री झाली। त्यावेळी सुषमा अंधारेंच्या ठाकरे गटातील प्रवेशावर अनेकांची नाराजी होती। त्यात ठाकरेंनी अंधारेंना उपनेतेपद दिलं। पण आता सुषमा अंधारे कुठे आहेत? माध्यमांसमोर त्या फारशा येत नाहीत। सुषमा अंधारेंचा राजकीय प्रवास कसा राहिलाय याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार। राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका ते नंतर आंबेडकरी चळवळीच्या दैनिक लोकनायकच्या पुणे आवृत्तीच्या संपादक आणि 2009 ला परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार असा राजकारणात येण्याआधीचा अंधारेंचा प्रवास होता। त्यानंतर गणराज्य संघाच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबाही त्यांनी दिला होता। पण या दोनही पक्षांमध्ये अधिकृत प्रवेश त्यांनी केला नव्हता असं अंधारेंचं म्हणणं आहे। त्यानंतर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला, पण त्याआधी अंधारेंनी केलेल्या वादग्रस्त विधानांनी त्यांचा आजही पिछा सोडलेला नाही। वैचारिक दृष्ट्या 360 डिग्रीचा टर्न मारलेल्या सुषमा अंधारेंनी उभाटा गटात प्रवेश केल्यानंतर काही दिवसातच त्यांना उपनेतेपद देण्यात आलं। त्यानंतर त्यांनी उभाटा गटात आल्यानंतर मवाळ भूमिका घेतली। पण सरस्वती विषयी, हिंदूंचं आराध्य दैवत प्रभू श्रीरामांविषयी त्यांची वादग्रस्त विधान मात्र सोशल मीडियावर व्हायरल व्हायचं काही थांबलं नाही। त्यामुळे उभाटा गटातील नेते नाराज असल्याची चर्चा होती। त्यात ठाकरे गटाच्या नेत्यांनी ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला। यामागे सुषमा अंधारेंची कार्यपद्धती कारणीभूत असल्याचं त्यावेळी बोललं गेलं। त्यात ठाकरे गटातून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यावर नीलम गोरे यांनी सुषमा अंधारेंवर टीका केली, ज्यामुळे सुषमा अंधारेंमुळेच नीलम गोरे ठाकरे गट सोडून गेल्या अशी चर्चा सुरू झाली होती। तसंच काहीसं दीपाली सय्यद यांचं सुद्धा झालं होतं। त्यांनीही उभाटा गटातून जाताना सुषमा अंधारे आता सेनेमध्ये आल्या आहेत, त्यांना दाखवायचं आहे की सेनेत माझं अस्तित्व काय असं म्हटलं होतं। मला सेनेत येऊन 3.5 वर्ष झाले आहेत, मी काम करत आहे। स्क्रीनवर येऊन टीका करणं म्हणजे सक्रिय आहे असं नाही, असंही त्यांनी सुषमा अंधारेंबद्दल सय्यद यांनी म्हटलं होतं। त्यानंतर सुषमा अंधारे जिल्ह्यात दादागिरी करतात असं म्हणत बीड जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत अंधारेंवर आरोप केले होते। त्याचबरोबर सुषमा अंधारे या वाचाळवीर आहेत। ज्या पद्धतीचं त्यांचं वागणं होतं, पक्षातल्या इतर नेत्यांबद्दल वाईट बोलणं होतं, यामुळे अनेक तक्रारी येत होत्या। सुषमा अंधारे यांच्यामुळे ठाकरे गटाच्या महिला आघाडीत अस्वस्थता होती असं स्पष्ट मत व्यक्त करत मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली होती। एकंदरीत काय तर सुषमा अंधारेंच्या कार्यपद्धतीला कंटाळून या नेत्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली होती। एवढं होऊनही ठाकरेंनी अंधारेंना पाठीशी घालण्याचं काम केलं होतं। इतकंच काय तर नव्याने पक्षबांधणीसाठी ठाकरेंनी सुषमा अंधारेंना महाप्रबोधन यात्रेची जबाबदारी दिली। त्यानंतर महायुती संदर्भात सभांच्या माध्यमातून आक्रमक भूमिका घ्यायलाही अंधारेंनी सुरुवात केली। त्याच वेळी शिंदेंना शह देण्यासाठी सुषमा अंधारे कल्याण लोकसभा मतदारसंघातून लढणार अशी चर्चा होती। तसंच निवडणुकीच्या काळात सुषमा अंधारे उभाटा गटाच्या स्टार प्रचारक असतील असंही सांगितलं जात होतं। पण मागच्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे मीडिया डिबेट्समध्ये, उभाटा गटांच्या सभेमध्ये आणि पत्रकार परिषदेत कुठेही दिसल्या नाहीत, ज्यामुळे अंधारे नेमक्या आता गेल्या कुठे असा प्रश्न विरोधक विचारू लागलेत। मुळात सुषमा अंधारेंची मागची विधानं सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहेत, ज्यामुळे उभाटा गटावर अंधारेंच्या भूमिकेमुळे टीका होऊ लागली आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात अंधारे स्टार प्रचारक किंवा प्रवक्त्या म्हणून माध्यमांसमोर दिसत नाहीत असं राजकीय जाणकारांचा अंदाज आहे। त्यामुळे ज्या सुषमा अंधारेंना पक्षात घेऊन ठाकरे गटात अंतर्गत वादाला तोंड फुटलं, ज्यांना पक्षात आल्या आल्या उपनेतेपद दिलं गेलं, अशा सुषमा अंधारे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कुठे गेल्या असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे। तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MHA MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा। धन्यवाद।